एकाच शहरातील भाजी विक्रेत्यांना वेगवेगळा न्याय का असा सवाल करत मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्यांनी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेमध्ये धडक दिली। रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याशी चर्चा केल्यानंतर निलेश राणेंनी भाजी विक्रेते पुन्हा एकदा मारुती मंदिर येथील मुख्य रस्त्यालगतच बसतील अशी भूमिका मांडली। आमच्या ज्या भाजीवाल्या आहेत सगळ्या 50 त्यांच्यावर येऊन हे जे पार्ट टाइम नगराध्यक्ष आहेत साळवी, बंड्या साळवी म्हणतात त्यांना, या पार्ट टाइम नगराध्यक्षांनी स्वतः येऊन हे जिथे भाजी विकत होत्या स्वतः येऊन लाथा मारून गेले आणि सांगितलं की पार्किंगसाठी ही जागा आपल्याला मोकळी करायची आहे आणि म्हणून तुम्हाला अमुक एक ठिकाणी तुम्हाला हलवण्यात येतं आहे। एक 50-60 मीटर आतमध्ये कुठेतरी जागा दिली, पण ती जागा यांनी जाऊन सुद्धा यांना अमान्य होती, कारण का तिकडे त्यांना पाहिजे तसा व्यापार होत नव्हता भाज्यांचा आणि डेपोला आजूबाजूला बसणारे भाजीवाले तसेच आणि फक्त सर्कलला बसणारे त्यांनाच फक्त एक न्याय आणि म्हणून हे ह्या सगळ्या महिला माझ्याकडे आल्या आणि मी आता सीओ साहेबांना त्याच विषयासाठी भेटलो। मी यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हालाही सीओ साहेबांना की 50% न्याय तुम्हाला एका शहरामध्ये एका विषयासाठी देता येणार नाही। तुम्हाला जर यांच्यासाठी जो न्याय तुम्ही जो आखला आहे तोच न्याय तुम्हाला डेपोपर्यंत आखावा लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून या महिलांच्या मागे उभे आहोत। यांना ज्या जागेवर ते होत्या त्याच जागेवर आजपासून ते आपला जे काय काम करायचे ते काम आजपासून करतील, त्याच्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे आणि सीओ साहेबांनाही तसं कळवलेलं आहे। आणि तसं जर नाही झालं तर साळवी स्टॉपला शिवसेनेची शाखा पण अनधिकृत आहे, ती पण पाडून टाका। ती कशाला ठेवली आहे? एकही पावती भरली जात नाही आणि अनधिकृत आहे, मग ती सुद्धा पाडा। अनधिकृतच सगळं बंद करायचं असेल तर ज्यांची सत्ता आहे त्यांची शाखाच अनधिकृत आहे, ती कधी पाडणार? प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी हप्ते खातात असा गंभीर आरोप यावेळी निलेश राणे यांनी केलाय। महिला जिथे आपल्या भाज्या विकतायत, आपलं काम करतायत, एका शहराचा नगराध्यक्ष येऊन त्यांच्या टोकऱ्यांवर तुम्ही लाथा मारता, ही कुठली संस्कृती आहे? मग हे इकडे डेपोच्या जवळ का नाही लाथा मारल्या? तिकडून हप्ता मिळतो म्हणून आणि हे काय देऊ शकत नाही म्हणून? नगराध्यक्ष आपल्या शहरातला हप्ता घेतोय, ह्याच्यापेक्षा केविलवाणा काही विषय होऊ शकत नाही। आणि म्हणून मी सीओ साहेबांना सांगितलं की न्याय द्यायचा असेल तर समान द्या। 50% न्याय निलेश राणे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सहन करणार नाही। या महिला तिकडे जायला तयार आहेत, पण डेपोपासून ते वरपर्यंत सगळ्यांना एकत्र करा आणि मग एका ठिकाणी पाठवा, आम्ही तुम्हाला मदत करू, पण तोपर्यंत अर्धवट न्याय आम्हाला मान्य नाही। दरम्यान नगराध्यक्ष बंड्या साळवी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। नगर परिषदेने दिलेल्या जागेवरच भाजी विक्रेत्यांनी भाजी विकावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी भूमिकाही नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी घेतली आहे। या मारुती मंदिरच्या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीने भाजी व्यवसाय सुरू होता, त्याला शासनाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून भव्य दिव्य अशी इमारत स्टेडियमच्या पाठच्या बॅक साईडला उभारण्यात आली आहे। त्या ठिकाणी 44 गाळे आहेत आणि त्या 44 गाळ्यांच्या सुद्धा निविदा काढलेल्या आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी माझ्या अंदाजाने दिवसाला 40 रुपये भाडं आहे नाममात्र आणि माझ्या अंदाजाने डिपॉझिट ते लाख की 1.25 लाख रुपये। अशा प्रकारची गाळे जर त्यांना उपलब्ध करून असेल तर ते घेऊ शकतात। दुसरी गोष्ट, जरी भाजीवाले समोर व्यवसाय करत होते तो व्यवसायाला विरोध आमचा नाही, जेणेकरून येणारे त्यांनी ज्येष्ठ नागरिक असतील वाहनधारक असतील यांना जो मोठा त्रासाला सामोरे जावं लागत होतं तो त्रास कमी करण्याचं काम नगर परिषदेने केलेलं आहे आणि कुठलाही त्यांच्यावरती अन्याय केलेला नाही। ज्या ठिकाणी त्यांना व्यवस्था बसण्याची केली आहे त्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, लाईट व्यवस्था आहे, दररोज झाडू मारण्याचं काम करण्याचं म्हणजे स्वच्छता काम करण्याचं काम चालू आहे आणि ज्यांचा व्यवसाय बाहेर ज्या पद्धतीने होत होता त्या पद्धतीने व्यवसाय त्या मार्केटच्या परिसरामध्ये होतोय। राहिला दुसरा विषय, काही त्यांनी फोटो सादर केले ते माझ्या आता हाती लागले की जी शेटे हॉस्पिटल आहे म्हणजे उद्यमनगर रोडच्या साईडचं ते ज्वेलर्स दुकान आहे कुठचं ते PNG काय ते, त्यासमोर जे 2 की 3 फ्रूट विक्रेते आहेत त्यांच्यावरती पण आज 24 योग्य ती कारवाई केली आहे। राहिला विषय एसटी स्टँड असेल, जैन मंदिर असेल
ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने व्यवसाय असेल तर तोही निर्णय लवकरात लवकर केला जाईल. पण आज एक माझी नगर परिषदचा नगराध्यक्ष म्हणून ठाम भूमिका आहे की जो आम्ही निर्णय केलाय तो 100% त्या निर्णयाचीच अंमलबजावणी होत राहणार. आणि जर चुकीच्या पद्धतीने मारुती मंदिरमध्ये जो कोणी व्यवसाय करण्याचं काम केलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. मी कुणाकडूनही हप्ता घेतल्याचं सिद्ध झालं तर राजीनामा देईन अशी भूमिकाही नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी मांडली. एक जरी व्यक्ती फळ विक्रेता असेल, भाजी विक्रेता असेल की अन्य कोणी असेल, त्यांनी जर सांगितलं की बंड्या साळवींनी एक रुपया ना एक नया पैसा माझ्याकडून हप्ता घेतला ते त्यांनी सिद्ध करावं, त्या क्षणात राजीनामा देईल. भाजी विक्रेत्यांनी पुन्हा एकदा मुख्य रस्त्यालगत बसायला सुरुवात केली आहे. आता नगरपालिका यावर काय कारवाई करेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी.